गणेशोत्सवाचं औचित्य साधून स्वर्गीय माजी नगरसेवक मुकुंद केणी यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 23 राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय बुधाजीनगर येथे माजी विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केणी व समाजसेवक उद्योजक मंदार मुकुंद केणी यांच्या पुढाकाराने प्रभागातील गणेश भक्त नागरिकांसाठी श्री गणेश प्रतिष्ठापना संपूर्ण पूजा साहित्य फक्त 21 रुपयात देण्यात आले। या उपक्रमाचे हे यंदाचे 4थे वर्ष असून या उपक्रमास प्रभागातील गणेश भक्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ घेतला। या उपक्रमाविषयी माजी विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका श्रीमती प्रमिला मुकुंद केणी व समाजसेवक उद्योजक मंदार मुकुंद केणी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली व सर्व गणेश भक्त नागरिकांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले। दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी पूजेच्या सामानाचं गणपतीच्या पूजेच्या सामानाचं वाटप करतोय। खरं म्हणजे आपण फक्त प्रभागापुरतं असतं, पण ते मर्यादित लिमिटेड असतं, त्याच्यामुळे किती काय ते सांगू शकत नाही। जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण त्यामध्ये जे पूजेला गणपतीच्या पूजेला जे सामान लागतं, सुपारी असते, दुर्वा आहे, कापूर असतो, अष्टगंध असते, कापड असतं आणि अगरबत्ती असते। म्हणजे जे पूजेला सामान्य साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आपण त्याच्यामध्ये पॅक करून देतो। आणि खरं म्हणजे हे कोकणात जाणारे लोक असतात त्यांना त्याचा उपयोग जास्त होतो। ते आपल्याकडूनच सगळं सामान घेऊन कोकणात घेऊन जातात। सिंधुदुर्ग म्हणा, खेड म्हणा, मालवण म्हणा, म्हणजे आपलं साहित्य तिथपर्यंत पोचतं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे ठाणे बदलते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत। कालच्या ठाण्याने उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दौदिप्यमान केला आहे। या निमित्ताने कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या 54व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलते या विषयावरती आगळा वेगळा देखावा साकारला आहे। शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणे बदलते या वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलते प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी 7 सप्टेंबर ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने देखाव्याने होणार आहे। ठाणे बदलते या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन, राज्य शासन, शासनाच्या विविध संस्था, महामंडळे, ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प योजना सुद्धा TV स्क्रीन, सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर ठाणे बदलते या विषयावरती वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रील स्पर्धा, मान्यवरांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे यांचंही आयोजन करण्यात आलं आहे। शिवाय गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणे बदलते हा विषय घेण्यात आला आहे। समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केलं आहे। आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून गणेशोत्सवापासून आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत। आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रमाबद्दल
उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा जेव्हा मंडळांनी हा विषय जेव्हा निवडला, ठाणे बदलतंय, त्यामुळे साहजिक आहे कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की काय बदलतंय. त्यानुसार आम्ही संपूर्ण जी माहिती आहे, बदल सुरू आहे किंवा जे विकास कामं सुरू आहेत सर्व पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आपण घेतोय. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे. हे लक्षात घेऊन आम्ही ह्या 11 दिवसामध्ये आरोग्य शिबिर असेल, चष्म्याचं शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, या आरोग्यविषयक आम्ही गोष्टी ह्या 11 दिवसात राबवतो आणि बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा पण या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. समाजाला जे उपयोगी पडणारे अशा गोष्टी आम्ही मुलांसाठी पण असेल की निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, ह्या स्पर्धा राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळामार्फत आम्ही नेहमी करत असतो. सार्वजनिक उत्सव मंडळ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक असे देखावे करत असतो, पण यंदाचा हा देखावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रामध्ये सावरकरनगरमध्ये करत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली व्यावसायिक, सामाजिक सगळी उन्नती झाली, पण विकासात्मक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून हा देखावा आम्ही सादर करतो. योगेश मालू भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग समन्वयक, युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजसेवक श्री योगेश मालू भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं, तसेच संध्याकाळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्डचं वाटप असे विविध उपक्रम राबवून आपण समाजाचे काही देणं लागतो या उदात्त भावनेतून आपण नेहमीच अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आणि समाजसेवा करत असतो, असं यावेळी योगेश भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेवक सुहास देसाई, मयूर पैलकर, विशाल तरे, संतोष दंत व इतर मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी, हितचिंतक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना हे काठी वाटप, स्वतःचा आधार स्वतः बना, हे महत्वाचं आहे. जोपासताना ज्येष्ठ नागरिकांना फार महत्वाचा क्रॉस करणार आणि आधार आहे. ज्येष्ठांना काठी वाटप सन्माननीय संजयजी तरे सर्व हो त्याचबरोबर मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळ चे प्रत्येक कार्यकर्ते उपस्थित आहेत. वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही काही ना काही लोक उपयोगी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगोदर आम्ही वृद्धांना त्यांच्या वृद्धाश्रममध्ये जाऊन आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्याचबरोबर या अगोदर सिग्नल शाळेला खेळणी आणि वह्या पुस्तकं वाटप केलेलं. असंच नवनवीन असं काहीतरी वेगळं समाजाला काहीतरी देणं लागतो आपण, या हिशोबाने आम्ही कार्यक्रम करत असतो. आज वेगळं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काठी वाटपचा कार्यक्रम आणि सकाळी डोळे तपासणी ईशा नेत्रालय ठाण्यातील नामांकित हॉस्पिटलचं आम्ही इथं शिबिर लावलेलं आणि भरघोस त्याला प्रतिसाद भेटला आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला आणि आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो. नवीन वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे उद्दिष्ट ठेवूनच आम्ही कार्यक्रम करत आहे. आज विभागामध्ये सर्वांना माहिती आहे की आम्ही समाज उपयोगी समाजसेवेचे काम जास्ती करतो आणि राजकारण बिलकुल काही त्यामध्ये आणत नाही. माझे मित्र सर्व पक्षामध्ये आहेत आणि चांगलं म्हणजे राजकीय मतभेद विसरून आम्ही काम करतो. लोकांचा चांगला प्रतिसाद मला त्यामुळे मिळतो आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा मला खूप आनंद वाटतो. असंच त्यांना
मदत करत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो या चांगल्या दिवशी. संदीप लेले यांच्या वतीने श्री गणेश पूजा साहित्य किटचं वाटप. घरगुती गणेशोत्सव 2024 अंतर्गत श्री गणेश पूजा साहित्य किटचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे सचिव ॲडव्होकेट संदीप सुरेश लेले यांच्या वतीने साधारण 5,000 गणेश भक्तांना पितांबरीच्या वतीने तयार करण्यात आलेले विशेष श्री गणेश पूजा साहित्याचं किट सादर करीत त्याचं वाटप करण्यात येत आहे. सदर उपक्रमाला ठाणेकर नागरिक गणेश भक्तांनी उदंड असा प्रतिसाद दिला आहे, असं यावेळी संदीप लेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सदर गणेश पूजा साहित्य किटमध्ये तिळाचे तेल, हळदी कुंकू, अगरबत्ती, भीमसेन कापूर, तूपवाती, पितांबरी पावडर यांसह आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दरवर्षी आम्ही गणेशोत्सव मागेमध्ये मोठा साजरा करतो. त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांतर्फे अशी सूचना आली की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया. म्हणून मग इकडून बाजारातनं वगैरे एक अंदाज घेतला तर तेवढं काही काय विशेष वाटलं नाही. मग सुदैवाने पितांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उदबत्ती म्हणा, धूप, अशी पितळेची भांडी घासायची पावडर अशी उत्पादनं ऑलरेडी आहेत आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजा साहित्य किट एकदा काढले होतं. तर त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी किट हे असं बनवतात ते. तर त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला एक किट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे. हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे. याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट, ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे, भीमसेनी कापूर आहे, हे घी दिया आहे, कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा. हे घी दिया अत्यंत चांगलं उत्पादन, म्हणजे तुपाचे दिवे गणपतीला आपण लावतो. उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा. त्याच्यानंतर पहिल्यांदा भांडी चमकवण्यासाठी, देव चमकवण्यासाठीची त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी, ती दिलेली आहे. धूप आहे. मग बाकीची आपली पूजेचं साहित्य, गणपतीचं वस्त्र असेल, वाती असतील, जानवी जोड आहे, सुपाऱ्या आहेत, त्याच्यानंतर तेल आहे, हळद, कुंकू, चंदन पावडर, अष्टगंध, सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिली. कंपनी मोठी असल्यामुळे त्यांच्या नावाची त्यांना काळजी आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे. त्यांचंही नाव बाजारात चांगलं राहायला पाहिजे याची त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावर. आणि म्हणून मग तो बॉक्स आम्ही पसंत केला आणि तो आज आम्ही काय केलं, कार्यकर्ते कुठेही त्याचे बॅनर लावलेले बघितले नसेल तुम्ही, मोफत वाटप बिटप. आम्ही आमचे जेवढे कार्यकर्ते संपर्कातले ते प्रत्येकाला बोलावून त्यांना विचारून कमीत कमी 10, 20 ते 50, 100 असे त्यांनी नावं काढली आपापल्या आजूबाजूची आणि प्रत्येकाने ते घरी जाऊन त्यांना वाटप केलं आणि त्यांचे सर्व फोन नंबर वगैरे प्रत्येकाचे लिहून घेतले. म्हणजे होम टू होम कॉन्टॅक्ट करून हे काम झालेलं आहे. कुठे त्याचं राजकीयकरण, वातावरण मिळते, बॅनरबाजी असा कुठलाही उपक्रम न करता असे सर्व 5,000 लोकांच्या घरात हा आमचा उपक्रम पोचतोय आणि लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. आधी मला भीती होती एवढं बुकिंग करून हे वाटलं नाही गेलं तर गडबड होईल, परंतु जसे जसे बॉक्स वाटायला सुरुवात झाली 4,000च्या वर बॉक्स वाटून झाले. तर शेवटचा 1,000चा टप्पा आला आहे. त्यामुळे तुम्हाला बोलावून त्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या नंतर आधी बोलावलं नाही कारण आम्हाला कुठे प्रसिद्धीची बाहेर बोर्ड बॅनर करायचा नव्हता, पण कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही पत्रकारांना बोलावून माहिती देतो. खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोक खुश आहेत. आणि आपल्या भागात विशेषतः ठाणे, मुंबई, कोकण याच्यात गणपतीचं खूप महात्म्य आहे. गणपतीचं सर्वच आराध्य देवाची देव आहे. कुठल्याही पूजा सुरुवातीला आपण गणपतीचीच वंदना करतो पूर्ण भारतामध्ये, परंतु विशेष करून कोकण, मुंबई, ठाणेमध्ये घराघरात हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे पूर्ण लोक ह्याच्यातच एंगेज असतात. आपल्याला माहिती असतं गणपती असले दुसरं काही काम होत नाहीत, कारण घरोघरी हाच माहोल असतो. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडका शब्द एकदम सध्या फेमस आहे, पण खरा लाडका शब्द बाप्पासाठी आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2020-21 महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला. मला मिळालेला पुरस्कार ही ठाणेकरांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे. कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचे वास्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी विधान भवनामध्ये अवगत करून दिले होते. या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्याने बळ मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यपाल श्री CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते.